तर भावांनो, तुम्हाला सुद्धा आता पाहिलेला व्हिडिओ बनवायचा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. या व्हिडिओमध्ये मी सगळं सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ जर तो एकदम जबरदस्त झालेला आहे तर एक व्हिडिओ लाईक प्रत्येकाने करा. आणि जर तुम्ही चॅनेलवरती नवीन पहिल्यांदाच राहिले असेल तर आपल्या वेदांत यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर त्याच प्रकारे इंस्टाग्राम रील्स एडिटिंगचे ट्युटोरियल्स देत असतो. तर सोबतच मित्रांनो, या ऑडिओला लागणारा भेटमार्ग आहे तो या ऑडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इझिली भेटून जाईल. तिथून आपण इझिली डाउनलोड करून घेऊ शकता. आणि जे आपले CapCut Pro ॲप्लिकेशन आहे ना, ते टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर भावनो, अजून सुद्धा तुम्ही टेलिग्राम चॅनल आपल्या जॉईन केलं असेल तर लगेच जॉईन करून घ्या. कारण मित्रांनो, आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील डेली मटेरियल प्रोव्हाइड करत असतो आणि एडिटिंगचे ॲप्स देखील देत असतो. तर चला मित्रांनो, जरा वेळ घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो, आपल्या प्ले स्टोरवरून सुपर VPN ॲप डाउनलोड करायचे. त्यानंतर त्यातलं सिंगापूरचे VPN कनेक्ट करून घ्यायचे. त्यानंतर आपल्या टेलिग्रामच्या CapCut Pro ॲप्लिकेशन डाउनलोड करून ओपन करून घ्यायचे. VPN कनेक्ट केल्याशिवाय ओपन करायचं नाही आपल्या CapCutला. त्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून मी जो अशा पद्धतीचा बेटमार्क दिलेला आहे ना, तो आपल्याला ॲड करून घ्यायचा अशा पद्धतीने. त्यानंतर या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करायचे. इथे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचे एक ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करायचे. त्यानंतर ह्या एक्स्ट्रॅक्ट झालेल्या ऑडिओवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून बीट नावाचं एक ऑप्शन बघायला भेटेल. या बीट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर आता जिथे जिथे बीट चेंज होतील ना, तिथे तिथे बीट्स ॲड करायचे. तर बघू शकता मित्रांनो, 1 पासून 2 झालं तिथे एक ॲड बीटवरती क्लिक करायचं. असं 2 वरून 3, 3 वरून 4 असं प्रत्येक बीट चेंज झालं ना, तिथे तिथे बीट्स ॲड करायचे आहेत. तर बघू शकता मित्रांनो, मी 10 बीट ॲड करून दाखवलेले आहेत. त्या पुढचे तुम्ही ॲड करून घ्यायचे. त्यानंतर ना इथे बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर ना आता सगळ्यात पहिल्यांदा लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून रिप्लेस नावाचं एक ऑप्शन बघायला भेटेल. या रिप्लेस नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून फोटोजमध्ये जो आपला कोणता फोटो आहे ना, तो आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचे. फोटो सिलेक्ट केल्यानंतर ना 2 बोटांनी मोठे करून आता जिथे जिथे बीट ॲड केलेत ना, त्या प्रत्येक बीटवरती एक स्प्लिट नावाचा ऑप्शन आहे ना, इथे 1 नंबरलाच आहे. तर त्या स्प्लिट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून फोटोच्या लेअरला आहे ना स्प्लिट करून घ्यायचं. प्रत्येक बीटवरती एक स्प्लिट मारायचं मित्रांनो. तर अशा प्रकारे सगळं स्प्लिट मारून घ्यायचे. तर भावांनो, मी आता पुढचं आहे ना बीट मार्क ॲड करून घेतो आणि स्प्लिट जे ते करून घेतो. सगळे इफेक्ट सगळे ॲड करून घेतो. तर भावांनो, सगळं मी केलेलं आहे, बघू शकता मित्रांनो. बीट सगळं ॲड केलेलं आहे. तर आता आहे ना आपल्याला हा व्हिडिओ बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा पहिले लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जायचे. त्यानंतर ना कॉम्बोवरती क्लिक करायचे 3 नंबरच्या ऑप्शनवरती. त्यानंतर ना आता ते बाउन्स वन नावाचं एक ॲनिमेशन आहे ना, तो बघायला भेटेल आपल्याला. तो ॲड करून घेऊन बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना पुढच्या लेअरवरती यायचं. आता 2 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून पेंडुलम 1 ॲड करायचं ॲनिमेशन. त्यानंतर ना 3 नंबरच्या लेअरवरती पेंडुलम 2. त्यानंतर ना 2 सेकंडच्या पुढच्या लेअरवरती पेंडुलम 1. त्यानंतर ना पुढच्या लेअरवरती पेंडुलम 2. 3 सेकंडच्या लेअरवरती येऊन कॉम्बोवरती क्लिक करून 2 नंबरला एक डायनॅमॅटिक शेक 2 नावाचं एक ॲनिमेशन बघायला भेटेल. तो आपल्याला ॲड करून घ्यायचं. त्यानंतर ना 5 सेकंडच्या लेअरवरती येऊन कॉम्बोवरती क्लिक करून थोडंसं पुढे स्क्रोल केल्यानंतर ना 3D कार्ट 2 नावाचा ॲनिमेशन आहे, तो भेटून जाईल. त्यानंतर ना आता 6 आणि 7 सेकंडच्या लेअरवरती येऊन कॉम्बोवरती येऊन स्ट्रेच अँड डेझर्ट नावाचा ॲनिमेशन ॲड करायचे. 8 सेकंडच्या आणि 9 सेकंडच्या लेअरवरती येऊन कॉम्बोवरती क्लिक करून वेव्ह ॲब्झॉर्निफिकेशन नावाचा जो ॲनिमेशन आहे ना, तो ॲड करून घ्यायचे. 4थ्या नंबरला आपल्याला तो ॲनिमेशन बघायला भेटेल. त्यानंतर ना आता 11 सेकंडच्या लेअरवरती येऊन बाउन्स 1 नावाचे ॲनिमेशन ॲड करायचे. आता इथे छोटे छोटे लेअर्स आहेत ना, सगळ्यांना पेंडुलम 1 पेंडुलम 2 असं ॲनिमेशन ॲड करायचे. तर पहिल्या लेअरवरती येऊन पेंडुलम 1
तर छोट्याच्या पहिल्या दुसऱ्या लेअरवरती येऊन पेंडुलम 2, तिसऱ्या लेअरवरती येऊन पेंडुलम 1, पुढच्या लेअरवरती पेंडुलम 2, असं पेंडुलम 1 2 1 2 1 2 करत असं इथपर्यंत यायचं. आता 13 सेकंदच्या लेअरपर्यंत यायचे. तर 13 सेकंदच्या पहिल्या लेअरवरती येऊन पॉपिंग कॅन्डी नावाचं एक ॲनिमेशन आहे ना, तो आपल्याला कॉम्बोमध्ये 1 नंबरला बघायला भेटेल, तो ॲड करून घ्यायचे. त्यानंतर ना 13 सेकंदच्या पुढच्या लेअरवरती येऊन एनमध्ये जाऊन ते रॉक वर्टिकली नावाचं ॲनिमेशन बघायला भेटेल, तो ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवर क्लिक करायचे. त्यानंतर ना पुढच्या लेअरवरती येऊन आपल्या फोटोची साईज आहे ना ती मोठी होती ना ती लहान करायची थोडं. ते आता इथून सगळे पुढचे लेअर्सला आहे ना असंच करायचे. म्हणजे आता कुठनं बघा 13 सेकंदच्या पुढचे जे लेअर्स आहेत ना सगळे त्या फोटो आहे ना तो लहान करायचे. त्या लेअरवरती क्लिक करून ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून 3D कार्ट 1 नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं 13 सेकंदच्या पुढच्या बीटवरती. त्यानंतर ना 14 सेकंदच्या लेअरवरती येऊन 3D कार्ट 2, पुढच्या लेअरवरती येऊन 3D कार्ट 3, 5 सेकंदच्या लेअरवरती येऊन 3D कार्ट 4 नावाचं ॲनिमेशन ॲड करून 15 सेकंद 10 फेमवरती येऊन 3D कार्ट 5. त्यानंतर ना 15 सेकंद 20 फेमच्या लेअरवरती येऊन ट्रिपल्स 1 नावाचं ॲनिमेशन ॲड करायचे. त्यानंतर ना लास्टच्या लेअरवरती येऊन ट्रिपल्स 2. त्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टार्टिंगला यायचं. आता आपल्याला इफेक्ट्स ॲड करायचे आहेत. तर ते इफेक्ट्स ॲड करण्यासाठी स्टार्टिंगला येऊन इफेक्ट्सवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचे. ते 1 नंबरला ऑप्शन बघायला भेटेल. व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक केल्यानंतर ना ट्रेंडिंगमध्ये यायचं आहे. ट्रेंडिंगमध्ये आल्यानंतर ना थोडंसं खाली स्क्रोल करून पिंक ब्लिंकर्स नावाचा जो ॲनिमेशन आहे इफेक्ट आहे ना तो आपल्याला ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओच्या लास्टपर्यंत आपल्याला इफेक्ट आहे ना तो वाढवून घ्यायचा अशा पद्धतीने. त्यानंतर ना ॲडजस्टवरती क्लिक करून इंटेन्सिटी आहे ना 20च्या आसपास ठेवायचे. त्यानंतर ना याला त्याच लेअरवरती येऊन ऑब्जेक्टवरती क्लिक करून ऑल व्हिडिओवरती सेट करायचे. त्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना स्टार्टिंगला येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आणखी एकदा. त्यानंतर ना ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये यायचे. ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये आल्यानंतर ना ब्लर्ड लव नावाचा ॲनिमेशन इफेक्ट बघायला भेटेल, तो आपल्याला ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथली जी बीट आहे ना 2 सेकंद 20 फेमवरची बीट, त्या बीटपर्यंत आपल्याला हा ब्लर्ड लव नावाचा इफेक्ट ॲड करून घ्यायचा तिथपर्यंत. त्यानंतर ना ॲडजस्टवरती क्लिक करून याची स्पीड जे आहे ते 20च्या आसपास ठेवून साईज जे आहे ते 100% वाढवायचे. त्यानंतर न बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. आणखी एकदा स्टार्टिंगला येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आणखी एकदा. त्यानंतर ना डेकोर नावाचा जो ऑप्शन आहे ना त्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर ना थोडंसं खाली स्क्रोल करून गर्ल सिक्रेट नावाचा जो इफेक्ट आहे ना तो ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर याला आपल्याला व्हिडिओच्या एंडपर्यंत ॲड करायचे. सॉरी व्हिडिओच्या एंडपर्यंत नाही, 13 सेकंडची जी बीट आहे ना त्या बीटपर्यंतच ॲड करायचे. त्यानंतर ना आता स्टार्टिंगला यायचे, म्हणजे आता इथे थोडं पुढे यायचे. 4 सेकंडच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून लाईट इफेक्ट्समध्ये जायचे. त्यानंतर ना थोडंसं खाली स्क्रोल करायचे. खाली स्क्रोल केल्यानंतर ना स्पार्क 2 नावाचा इफेक्ट आहे ना तो भेटून जाईल, तो ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून पुढच्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचे. त्यानंतर ना आता इथे थोडं पुढे यायचे. पुढे आल्यानंतर ना 13 सेकंडच्या बीटवरती आल्यानंतर ना व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून ट्रेंडिंगमध्ये येऊन खाली स्क्रोल करायचं थोडं. नाहीतर आपल्याला इथे बटरफ्लायचं ऑप्शन बघायला भेटेल. आता सध्या माझ्याकडे दिसत नाही आहे. त्या बटरफ्लायच्या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर ना इथे बटरफ्लाय ड्रीम नावाचा इफेक्ट आहे ना तो बघायला भेटेल बटरफ्लायच्या ऑप्शनमध्ये. तो आपल्याला ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून पुढच्या बीटपर्यंत ॲड करायचं असं. त्यानंतर ना ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड जे आहे ते 100% येऊन बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. तरी इझिली बनवून जाईल आपलं काम. त्यानंतर ना आता 13 सेकंद 20 फेमच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून लाईट इफेक्ट्समध्ये जाऊन थोडंसं खाली गेल्यानंतर ना मेटर नावाचं एक इफेक्ट आहे ना तो भेटून जाईल, तो ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला इथली जी बीट आहे ना 15 सेकंद 15 फेमच्या बीटपर्यंत ॲड करायची ही लेअर. त्यानंतर ना ॲडजस्टवरती क्लिक करून याची स्पीड जी आहे ती 70च्या आसपास ठेवून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना आता हा व्हिडिओ जो तो आपण बनवून रेडी केलेला आहे, तर आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी कोपऱ्यातले एक्सपर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचे. तर इझिली आपला व्हिडिओ जो तो एक्सपर्ट व्हायला सुरुवात होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये येते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला असेच ट्युटोरियल्स पाहिजे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर पुढचा व्हिडिओपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.